हाय हॅलो आणि नमस्कार, वेलकम टू माय ब्लॉग. खूप दिवसानंतर मी एक मोठा ब्लॉग बनवते आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की कशा रिलेटेड ब्लॉग आहे. आणि खरंच मला असं माहीत झालेलं आहे की तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघत नाही, बट खरंच पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला मजा पण येतील आणि खरंच खूप आवडतील. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आजचा जो प्लॅन आहे ना, तो खरंच काही ठरलेला नव्हता की आम्हाला काहीतरी करायचं आहे, बट अचानक झालेला प्लॅन आम्ही मात्र आज सक्सेस केलेला होता. भरपूर दिवसापासून सोसायटीमध्ये चाललेलं होतं की आपण प्लॅन करू, बट खरंच कधी सक्सेस होत नव्हता. आणि आज संडे होता, सर्वांना सुट्टी होती, म्हणून सर्व बायकांचं ठरलेलं होतं की आपण टेरेसवर काहीतरी करूया. तर सर्व नॉनव्हेज खाणारे होते, म्हणून आम्ही आज शॉर्टकट बिर्याणी बनवलेली होती. बिर्याणी बनवायला मी फक्त हेल्प केलेली होती आणि कोशिंबीर मी बनवलेली होती आणि खरंच खूप छान झालेली होती. शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच की आम्ही आजच्या दिवशी काय काय केलं. चला आपण स्टार्ट करूया आपल्या ब्लॉगला. जो काही प्लॅन झालेला होता ना, त्याची शॉपिंग करायसाठी गेलो होतो, बट टाइमपाससाठी ना आम्ही या नर्सरीमध्ये जाऊन आलेलो होतो. बट काय काय केलं चला समोर दाखवते. लेकिन एक सेकंड, अभी मजा आएगा ना भिड़ो. नर्सरीमध्ये जाऊन फक्त व्हिडिओ काढून आलो होतो, कारण आम्हाला जे झाड पाहिजे होते ते काही अवेलेबल नव्हतं, म्हणून आम्ही रिटर्न आलो. येताना आम्हाला सार्वजनिक पाण्याचं ठिकाण भेटलेलं होतं, म्हणून तिथे पाणी वगैरे पिलो. आणि आम्हाला ना चिकन घ्यायसाठी एका शॉपमध्ये जायचं होतं, बट तिथे गेल्यानंतर खरंच इतकं छान फणसचं झाड बघून ना आम्ही खूप जास्त आश्चर्यचकित झालेलो होतो. समोर तुम्हाला दोघीचे एक्सप्रेशन बघायला भेटतीलच. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूं. आणि यांची रिॲक्शन बघा ना. पण ते कच्चे आहे. फणसाची भाजी लई भारी होते. गरे पण छान वाटते. गऱ्यापेक्षा फणसाची भाजी छान आहे. मटन सारखी लागती केलं कुठं नाही. आता ही जी पार्टी होती ना, ही न सांगून झालेली होती आणि खरंच खूप छान झाली होती. सगळे खूप जास्त हॅपी होते, हे तुम्हाला आमच्या चेहऱ्यावरून बघू शकता. आता सात्विकला मी इतकं रागवलं, त्यांच्यापासून यांना एवढा त्रास झालेला होता. सर्व मला ओरडत होते की तू सात्विकला कशाला रागवत असते, त्याचीच एवढी काहीतरी चर्चा चालू होती. आता फायनली आमच्या पार्टीला सुरुवात झालेली होती. आता आमच्या पार्टीचे एन्जॉय नक्की तुम्ही पण करा, कारण आम्ही खूप जास्त मस्ती केलेली होती. मला काही करता येत तर नाही, बट चूल पेटवायला मला खूप जास्त आवडते, म्हणून हे काम माझ्याकडे दिलेलं होतं. आणि खरंच मी खूप जास्त छान चूल पेटून घेतलेली होती. पाणी उकडायला ठेवलं आणि पाणीमध्ये सगळे खडे मसाले टाकलेले होते आणि त्याच्यामध्ये आम्ही आता तांदूळ उकडवणार होतो, ते पण बिर्याणीसाठी. हे बोल ना. हाय गाइस. आम्ही सगळे इथं. आणि पुढं आज नियोजन आहे बिर्याणीचं आणि तिचा मीठच घावत नाही. पण तिला तिचं मीठच नाही सापडत आहे. सगळं समुद्रातून आणणार आहे का तर काय माहिती. अगं मी आणलेलं खालून अशी का करते. अगं मग जा ना खालून घेऊन ये ना परत. काय तिथे आणलं मी आणलेलं पुढं. खरंच ही बिर्याणी आम्हाला असं वाटतं तर छान बनणार नाही, कारण आमची खूप जास्त धावपळ झालेली होती. रात्रीचे 9:30-10 वाजून गेलेले होते. तांदूळ काही शिजत नव्हते. सर्वांच्या डोक्यावर टेन्शन आलेलं होतं. म्हटलं तोपर्यंत आपण कोशिंबीर बनवून घेऊया. आणि मला खरंच कोल्हापूरच्या स्टाईलची कोशिंबीर खूप छान बनवता येते, हे पुढं तुम्हाला समजणारच आहे. फायनली 11 वाजता आमची पूर्ण बिर्याणी झाली आणि खरंच खूप छान जेवण झालेलं होतं. बिर्याणी बघून काय वाटते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचा प्रोग्राम झालेला आहे आणि रात्रीचे 12 वाजलेले आहे. सर्व क्लीन पण आम्ही केलेलं आहे, हे तुम्हाला दाखवते. इथेच आम्ही ते जेवण बनवलेलं होतं. ते जागासुद्धा इतकी घाण झालेली. आता हिला उद्या क्लीन करायचं आहे, नाहीतर आमचे खालचे ज्यांची ही जागा आहे ते खूप जास्त ओरडतील. म्हणून जे ओरडतील ना, ज्यांची ही जागा आहे ते रागवेल की किती घाण करून ठेवलं आहे तुम्ही. उद्या क्लीन करायला लवकर उठ. आम्ही दोघी इथे आहे आणि वरती चंद्र आहे. तो आता 12 वाजलेले आहे, म्हणून तो मध्ये आलेला आहे. जेव्हा आम्ही स्वयंपाक करतो तेव्हा तिकडल्या बिल्डिंगवर होता, आता तो आमच्या डोक्यावर आलेला आहे. आता आमचा कार्यक्रम खूप छान पार पडलेला आहे. काहीच नव्हतं, किटी पार्टी होती फक्त 3 लोकांमध्ये.
आणि ते खूप छान झालेली आहे. 3 लोक नव्हती, 3 लोक होते, 3 घरातले 12 लोक होते, म्हणजे टोटल 12 जणांची बिर्याणी. 1 2 3 4 5 6 काय एका फॅमिलीमध्ये 6 जण पण आली होती. आणि आम्ही दोघींनी मिळून बिर्याणी केलेली होती. हिने बिर्याणी केलेली होती, मी फक्त हात लावलेला होता आणि मी कोशिंबीर केली होती. कोशिंबीर पण खूप छान झाली होती, एक नंबर झाली ती. बिर्याणी पण खूप छान झालेली होती. सो थंबनेल बघून तुम्हाला समजच असेल. चला, सो आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला भेटूया, बाय बाय.